खरं म्हणजे हे देशामध्ये भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षच ठेवायचा, तो संपवायचा. म्हणजे ओनली वन बीजेपी. हिंदुत्व वगैरे काही ह्या नाही. आता शिंदे सेना फुटली, मग आम्ही हिंदुत्वासाठी फुटलो, आम्ही प्रॉग्रेस केलं वगैरे काही काही. पण देशात पहिल्यांदा घडतंय असं का महाराष्ट्रातला उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, चिन्हही फोडलं आणि विशेषतः उद्धव ठाकरेंची बाप हे पडवली. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुढे काही तोडे निर्माण करून या देशाची लोकशाही पुरवण्याचं काम बीजेपीला करायचं. त्यांच्यावर जो आरोप केला जातो, हे पवारांची माणसं, हे यांची माणसं, मी सांगतो मनोज जरांगे हा कुणाचाही माणूस नाही. त्याने सरळ सरळ मराठा समाजासाठी आम्हाला आर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आहे आणि ती योग्य आहे. पण या महाराष्ट्रात फडणवीसांनी सगळे संत वाटले, देव वाटले आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलं. आज हे केंद्रात राज्य त्यांचं हे केंद्रामध्ये जाऊ तिकडे आणि सांगा आरक्षण द्या म्हणून. केंद्र सरकारला अधिकार आहे 10% अजून वाढवा, पण नाही करत. ते महाराष्ट्रात जातीयतेचं भांडण लावण्याचं काम करतात. त्यांना आरक्षण नाही द्यायचं. 50 किलोमीटरवर धरण असलेलं असताना सुद्धा आम्ही शहराला पाणी मिळत नाही. या सगळ्या गोष्टींना स्थानिक नेते विशेषतः प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, भागवतजी कराड हे सगळे जबाबदार आहेत. मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते आणि शरद पवारजी कृषी मंत्री होते. त्यांनी 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं या देशात. पण सरकार त्यांचं जरी आलं तरी ही योजना नेहमीसाठी चालू शकणार नाही. 2 कोटी लोकांना हे पैसे देऊ शकणार नाही. तुम्हाला सांगतो, जर एवढं प्रेम होतं तुमचं तर 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हाच का नाही दिलं? हे निवडणुकीच्या तोंडावर का? आणि ज्या वेळेला यांना लोकसभेला असं वाटलं की आता आपलं सरकार येणार नाही, लोकसभेला पराभव झाला, त्यावेळी लाडकी बहीण आली लगेच. त्यांना लाडकी बहीण तेव्हा आठवली का आता लाडक्या बहिणीशिवाय आपल्याला पर्याय नाही, मग लाडका भाऊ लाडकी बहीण असं सुरू केलं. हिंदुत्व सोडलेलं नाही. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हे हिंदुत्व आहे असं आम्ही मानतो. आमची धारणा चुकीची असेल कदाचित, पण ते आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांनी ठरवलेला कार्यक्रम आहे तो आम्ही